तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता, पण कधीच बोलला नाही. आणि जेव्हा तिला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. अविनाश आणि रिद्धी कॉलेजच्या दिवसातले अगदी जिवलग मित्र. एकत्र ग्रुपमध्ये फिरणे, अभ्यास करणे, स्पर्धांमध्ये भाग घेणे, सगळं काही होतं. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कधीच उघड झाली नाही, अविनाशचं प्रेम. ती त्याला मनापासून आवडत होती, पण त्याने कधीच तिच्याशी काही बोलला नाही. त्याला भीती वाटायची, जर तिने नकार दिला तर, किंवा जर मैत्रीच तुटली तर. त्यामुळे तो गप्प राहिला, फक्त लांबूनच तिच्या यशावर खुश होत राहिला. तिच्या प्रत्येक स्मित हास्यासाठी मनात स्वतःलाच भाग्यवान मानत राहिला. कॉलेज संपलं. रिद्धी एका मोठ्या कंपनीत जॉबला लागली आणि अविनाश त्याच्या बिझनेसच्या धावपळीत गढून गेला. दोघांचे मार्ग